महापालिकेत महायुतीत फूट. स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजप स्वबळावर. शिंदेंचा मात्र महायुतीसाठी आग्रह. राज्यात सत्ता स्थापनेपासूनच महायुतीत अलबेल नसल्याचं वारंवार समोर आलंय. आता पुन्हा महायुतीत मिठाचा खडा ठरेल अशी आणखी एक माहिती समोर येते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढण्याची चाचपणी भाजपनं सुरू केल्याचं सांगितलं जात आहे. भाजपच्या विविध पातळ्यांवर सुरू असलेल्या बैठकांमध्ये स्वबळावर निवडणुका लढण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या वादाच्या फेऱ्यानंतर स्वबळाचा नारा दिला जातोय का असा सवाल उपस्थित झालाय. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलंय पाहूया. मी जाणीवपूर्वक सांगेल, भारतीय जनता पार्टी 100% महायुतीच्याच बाजूने आम्ही जातो आहे. पण काही ठिकाणी स्थानिक लेवलला ह्या निवडणुका असल्यामुळं स्थानिक युनिटचाही विचार करू. शिवसेनेचं स्थानिक युनिट आहे, राष्ट्रवादीचं स्थानिक युनिट आहे, भाजपाचं युनिट आहे. शेवटी निवडणुका यांना लढायच्या स्थानिक युनिटला. त्यामुळे काही निर्णय त्यांच्याही मताने ऐकावे लागतील. पण भाजपाचा मूळ मुद्दा आहे की आम्ही महायुतीमध्येच पुढे जाणार आहोत. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र अजूनही महायुतीनं एकत्र निवडणुका लढवण्यावर ठाम असल्याचं समजतंय. युती झाली तर ठीक, नाहीतर स्वबळावर लढण्याची तयारी शिंदे गटानंही केल्याचं संजय शिरसाट म्हणतायत. हे बघा, भाजपने त्यांची काय भूमिका घेतली ती आतापर्यंत स्पष्ट झालेलं नाही. आमचं मत आहे आम्ही युती म्हणून ह्या सर्व निवडणुका लढवाव्यात. जर भाजपला जर असं वाटत असेल की कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी स्वतंत्र लढलं पाहिजे, तर शिवसेनेची सुद्धा भूमिका स्वतंत्र लढण्याची आहे. शिवसेना सुद्धा स्वतंत्र लढेल आणि मग त्यांच्याप्रमाणे जर त्यांना जर निवडणुकीनंतर जर युती करायची असेल त्यालाही आमची सहमती आहे. अशा वेगवेगळ्या विधानांमुळे महायुतीत महापालिका निवडणुकांबाबत संभ्रम आहे का असा सवाल उपस्थित होतोय. गेल्या काही दिवसातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंच्या कथित कोल्ड वॉरची किनार या स्वबळाच्या चाचपणीला आहे का असा सवालही या निमित्तानं निर्माण झालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात शहकाटशहचं राजकारण सुरू आहे. त्यामुळे पालिका निवडणूक स्वबळावर होणार का आणि त्याचा कोणाला फायदा होणार आणि कोणाला फटका बसणार हेच पाहायचं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.